नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज ना आपण दुसऱ्या प्रकारची गुढीची साडी शिवणार आहोत। या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये ही अगदी सिंपल साडी आहे जी अगोदर पण टाकलेली आहे। तुम्ही पण घरी शिवू शकता अशा पद्धतीने साडी। आणि आज आपण वेगळी साडी शिवणार आहोत। तो व्हिडिओ पूर्ण तुम्हाला नक्की पाहावा लागेल, म्हणजे तुम्हाला समजेल, आयडिया येईल की कशा पद्धतीने साडी आपण वेगवेगळ्या प्रकारमध्ये शिवू शकतो। तर पहा, मी 1 मीटर ना साडीचा हा कपडा कट करून घेतलेला आहे। आता जी साडी ठेवली होती त्याच्यामधून मी 1 मीटर कपडा कट केलेला आहे। आता सर्वात अगोदर ना आपल्याला दोन्ही साइडनी 2 वेळा फोल्ड करायचे, बारीक फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची। बॉर्डरला नाही मारायची, फक्त दोन्ही साइडनी मारून घ्यायची, बॉर्डर सोडून। आता दोन्ही साइडनी पहा शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला ना अशा पद्धतीने ना ही बॉर्डर एकावर एक ठेवून घ्यायची। फक्त 5 इंचाचं आपल्याला अंतर ठेवायचंय मध्ये। वरची बॉर्डर आणि खालची बॉर्डर आहे ना तिथे 5 इंचाचं मधोमध अंतर ठेवायचंय। आता पहा, मी टाकून घेते व्यवस्थित। पहा, आता 5 इंचाचं अंतर आहे। 5 इंचाचं अंतर ठेवून आपण ही बॉर्डर व्यवस्थित ठेवून घेऊ आणि फोल्ड केलंय। फोल्डिंग साईडला ना आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची, अशीच ठेवायची आणि पिना लावून घ्यायच्या वाटलं त्याच्यावरती आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची। जिथून फोल्ड केले वरची साईड दिसते तिथे शिलाई मारून घ्यायची। मी शिलाई मारून घेतलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे। तर सांगितल्याप्रमाणे तशीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्यात त्याच्या। तर प्लेट्स करण्या अगोदर ना मी मार्किंग करून घेतली 3 इंचाची। तर 3 इंचावर मार्किंग केल्यानंतर मी पुढून प्लेट्स घेतली आणि त्याच्यावर बरोबर ठेवली। बरोबर 3 इंचाची मार्किंग करून घ्यायची आणि प्लेट्स घ्यायची, त्याच्यावरती ठेवायची। परत दुसरी प्लेट्स घेतली का ती त्याच्यात थोडीशी मागं ठेवायची, बरोबर त्याच्यावर ठेवायची नाही। आणि प्लेट्स घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पिन लावून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपली प्लेट्स आहे। आणि हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची। खाली पण पिन लावायची बॉर्डरला, वरती पण पिन लावायची, म्हणजे तुमची प्लेट्स ती आहे ना ती हलणार नाही। आणि दुसऱ्यांदा प्लेट्स घेताना बरोबर त्याच्या थोडीशी मागं ठेवायची आणि पिन लावून घ्यायची। पिन लावल्यामुळे आपली प्लेट्स हलणार नाही। व्यवस्थित खालून प्लेट्स आहे त्या हाताने प्रेस करून घ्यायच्या। आणि पहा, तुम्ही पाहू शकता 3 इंचाची आपली प्लेट आहे, मी त्याच्यावरतीच ठेवते। फक्त थोडंसं उगं मागं ठेवायचं आपल्याला, जास्त मागे ठेवायची नाही। तर आता अशाच पद्धतीने आपल्याला ह्या पूर्ण प्लेट्स करून घ्यायच्यात। अगदी सोपी साडी आहे। तो आपण जशा साडीला प्लेट्स करतो खाली मिऱ्यांना, तशाच पद्धतीने आपल्याला ह्याच्या पण प्लेट्स करायच्या। फक्त ठेवताना ना थोडी थोडी मागं ठेवायची, जास्त पण मागं ठेवायची नाही, थोडीशी मागं ठेवायची। आणि अशा पद्धतीने ह्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि पिन लावून घ्यायची। तर एकदम व्यवस्थित आपल्या ह्या प्लेट्स तयार होतात। तर पहा, दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स करून घ्यायच्यात। तर अशा पद्धतीने ना आपल्या ह्या पूर्ण प्लेट्स आता तयार करून घेतल्यात। आणि पहा, पिना लावून घेतल्यात। पिना लावल्यामुळे ना आपले ज्या प्लेट्स आहेत ते हलत नाही आणि व्यवस्थित प्लेट्स राहतात। आणि नाहीतर ना त्याच्यावरती इस्त्री पण आपण फिरून घेतली ना तर प्लेट्स एकदम एकावर एक व्यवस्थित राहतील। त्यासाठी प्रेस करून घ्यायचं थोडंसं। आता पहा, मी प्रेस करून घेतलेले आहे। खूप छान आपले हा प्लेट्स तयार झालेले आहेत। आता वरच्या आपल्या प्लेट्स किती इंचाच्या झालेल्या आहेत ते मोजून घ्यायचं। तर 3.5 इंचाच्या आपल्या ह्या प्लेट्स तयार झाल्या। आणि हा जो चौकोन मी बॉर्डरचा घेतलेला आहे ना तो 4.5 इंचाचा घेतलेला आहे। आणि फक्त प्लेट्स मोजायचे, आपले प्लेट्स किती इंचाचे झाले आणि त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त आपल्याला हे 2 चौकोन कट करून घ्यायचे बॉर्डरचे। तर आता ना आपण प्लेट्सला शिलाई मारून घेऊ अगोदर। तर व्यवस्थित ना प्लेट्स पाहून घ्यायच्या, खालीवर झाल्या नाही पाहिजे, बरोबर एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायच्या। म्हणजे थोड्या आपण जशा ठेवल्यात ना तशा व्यवस्थित आहे की नाही पाहून घ्यायच्या, फक्त खालीवर होता कामा नाही कपडा। आणि नंतर ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आता ह्या चौकोन बॉर्डरचा ठेवून घ्यायचा आहे। आता बॉर्डरची जी सरळ बाजू आहे मी ती खालच्या साईडने ठेवली आणि त्याच्यावरती आता शिलाई मारून घेते। आता शिलाई मारून झाल्यानंतर ना दुसरी जी आपण बॉर्डरचा पीस कट केलेला आहे त्याला पण अशा पद्धतीने बॉर्डरच्या साईडने 1.5 इंच फोल्ड करून घ्यायचं, शिलाई मारून घ्यायची। तर पहा, आता शिलाई मारून झालेली आहे।
आता आपण जो प्लेट्सला बॉर्डरची पट्टी लावलेली आहे त्याला आपल्याला लटकन लावून घ्यायचे, तर त्यासाठी ना मी हे 2 नॉट घेतलेले आहे, त्याला आता लटकन तयार करून घेते। तर 3-3 इंचाचे मी हे 2 पीस कट करून घेतलेले आहे। आता व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला त्याला लटकन लावून घ्यायचे साडीच्या कपड्याचे। तर दोन्ही याला आता मी साडीच्या कपड्याचे लटकन तयार करून घेते। नंतर आपल्याला त्याच्यावरती लावून घ्यायचे जी बॉर्डरची आपण पट्टी लावलेली आहे त्याच्यावरती। तर आपले हे नॉड पण तयार झाले, त्याला लटकन लावून आता आपल्याला ना वरून खाली अर्धा इंचावर आपल्याला अशा पद्धतीने ही नॉडना लावून घ्यायचे। पहा कशा पद्धतीने ठेवले, आतल्या साईडने मी ही नॉड ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती परत मग शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित। तर दोन्ही नॉड आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचे, आतल्या साईडने मी ठेवलेले आहेत। आता त्याच्यावरती शिलाई मारून घेते। त्यानंतर दुसरा पीस आहे तो आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा, जो आपण चौकोन कट केलेला आहे बॉर्डरचा दुसरा तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा। जिथे शिलाई मारली होती फोल्ड केलं होतं ते खालच्या साईडने ठेवायचं, फोल्डिंग केलेली साईड मी आतल्या साईडने ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आता ही ठेवून घेते। व्यवस्थित ठेवायचं एकावर एक आणि साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, बरोबर प्लेटच्या साईडने अर्धा इंच जिथे एक्स्ट्रा आहे तिथून आपल्याला शिलाई चालू करायची आणि पूर्ण तिन्ही बाजूने आपल्याला ही शिलाई मारायची। आणि शिलाई मारताना आपली जी लेस आहे ती आतल्या बाजूने व्यवस्थित काढून घ्यायची, म्हणजे शिलाई मारताना आपली लेस त्याच्यामध्ये आली नाही पाहिजे। आता शिलाई मारून झाल्यानंतर ना व्यवस्थित जो वरचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि कट्स मारून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही टोपी बनवून घ्यायची। तर अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी ही साडी तयार झालेली आहे। तर या गुढीपाडव्याला तुम्ही पण अशा पद्धतीने ही साडी शिवा। आणि ह्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे शाही मस्तानी साडी गुढीसाठी कशी शिवायची, तो पण व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, म्हणजे तुम्हाला त्याची पण आयडिया येईल कशा पद्धतीने शिवायची। आणि त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलवर देत आहे, तर तुम्ही त्याच्यावर पण जाऊन पाहू शकता। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।